नमस्कार, मी तितिक्षा तावडे. 4 दिवसांपूर्वी मी हिमालयाची सावली हे नाटक बघितलं. ह्यामध्ये माझे खूप जवळचे मित्र म्हणजे जयंत काका आहेत आणि मी त्यांच्यासाठी म्हणून आवर्जून गेले होते. एक अतिशय सुंदर नाटक, सुंदर कथानक आणि अशा कथानकाला जेव्हा एका म्हणजे एका नाही ॲक्चुअली भरपूर ताकदीच्या कलाकारांची साथ मिळते, तेव्हा जी कलाकृती आपल्याला बघायला मिळते, ते हे नाटक आहे. एक वेगळा काळ आपल्यासमोर उभा केला आहे, एक वेगळं कथानक आणि त्या काळातले इमोशन्स त्या त्या भाषेमध्ये आपल्यासमोर एक्सप्रेस केले जातात. पण आजही ते तेवढेच काळजाला भिडतात, कारण सगळ्यांचे परफॉर्मन्सेस ज्या ताकदीने शरद काका, जयंत काका, सृजा प्रभुदेसाई ज्या प्रकारे परफॉर्म करतात, प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि त्यांच्यासोबत आपण हसतो, सोबत आपण इमोशनल होतो. वेळोवेळी अंगावर काटा येतो. अशा प्रकारे एक एक गोष्ट परफॉर्म केली गेली आहे आणि आत्ताचा जो काळ आपण म्हणतो की आपला अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, आपल्याला शॉर्ट स्टोरीज बघायला आवडतात, 1 मिनिटांचे एपिसोड बघायला आवडतात. अशा काळामध्ये एक 3 अंकी नाटक आहे जे आपल्याला बघायला मिळतं आहे आणि तुम्हाला या गोष्टीची जाणीवही होत नाही की हे 3 अंकी आहे आणि हे आपण 3.25 तास गेले आपण हे नाटक बघतो आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या कलाकारांनी, या कथानकाने आपल्याला खिळवून ठेवलं आहे खुर्चीला. तर मला असं वाटतं की जेव्हा तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये ह्या नाटकाचा प्रयोग असेल, तेव्हा तुम्ही आवर्जून जाऊन बघावं हे नाटक. कारण म्हणजे खरंच कमेंडेबल आहे. तो काळ उभा करणं आणि त्या काळातला साजेसा तो अभिनय करणं, जो आजही नॅचरल वाटतो आपल्याला. आपल्याला असं वाटतं की खरंच एखाद्या घरातलं दृश्य आपल्यासमोर घडतंय आणि हे आपण हा अनुभव घेतलाच पाहिजे. त्यामुळे मी रिक्वेस्ट करते तुम्हाला की प्लीज हिमालयाची सावली हे नाटक जेव्हा केव्हा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात असेल, तेव्हा जरूर जाऊन बघा. थँक्यू.